केंद्रीय गृहमंत्री राज्यमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेण्याबाबत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अपमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याबाबत बहुजन आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी नावाने उल्लेख करून त्यांच्या अधिकच्या बोलण्यातून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे। केंद्रातील जबाबदार मंत्रालय भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारात अपमान करत असेल तर असा मंत्री देशाच्या हितासाठी घातक आहे। स्वतःला सर्वा समजणारे अमित शहा यांना बोलण्याची समज नाही, महापुरुषाच्या नावाचा अपमान करून हे देशात धार्मिक तीळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा प्रकारच्या महापुरुषाच्या अपमानजनक वक्तव्याला भारतातील बहुजन समाज कदापि सहन करणार नाही। बहुजन आर्मी संघटना यांनी या निवेदनाद्वारे अमित शहा यांच्या राजीनाम्याची व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। मागणीवर गांभीर्याने विचार करून कारवाई करावी, अन्यथा बहुजन आर्मी संघटना विदर्भातील सर्व बहुजन समाज न्यायासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी बहुजन आर्मी संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष दीप खांडेकर यांच्यासह प्रवीण वाकोडे, प्रफुल्ल डोंगरे, प्रफुल्ल लोखंडे, पंकज साहू, सतीश वानखडे, प्रेम इंगोले, गोलू खरगे, विक्की वानखडे, कार्तिक वानखडे, सुजल वासनिक, सूरज शेळके, सुदर्शन बळगे, अनिकेत रामटेके, नजीर पठाण, अमन डोंगरे, विशाल गरुड, शैलेश गोंडाणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। मी प्रवीण वाकोडे, संस्थापक अध्यक्ष बहुजन आर्मी संघटना। मागील 1-2 दिवसात अमित शहाने जे संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गरड ओकली, भारतीय संविधानाचे शिल्पकार आमचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्याने तडीपार गावगुंडाने असे म्हटले की आंबेडकर नावाची आजकाल फॅशन सुरू आहे। एवढं जर देवाचं नाव घेतलं तर नाव घेणारे हे स्वर्गात जातील। पण आम्ही त्याला हे सांगू इच्छितो, त्या अडाणी अमित शहाला आम्ही हे सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आमच्यासाठी दैवत आहेत। आम्हाला स्वर्ग आणि नरकाची जी हे आहे परिस्थिती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेली आहे। आम्ही हजारो वर्षापूर्वी आमच्या पिढ्या ह्या नरकातच होत्या, त्या नरकातून स्वर्गात आता जे आम्हाला आणलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं आहे। आणि आमचे जे दैवत आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आणि ह्या देशाचे संविधान ज्यांनी लिहिले आहे, हा देश ज्यांच्या भरोशावर एकोप्याने सलोख्याने नांदतो आहे, तो सलोखा ह्या अमित शहाला पाहून होत नाही आहे। म्हणून तो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एकेरी उल्लेख करतो आणि त्यांचा अपमान करतो। अशा तडीपार गावगुंडाला या देशाचा मंत्री होण्याचे काही अधिकार नाही। मंत्री हा सज्जन पाहिजे। तुमची काय मागणी? आमची मागणी अशी आहे की अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, मोदी सरकारने त्याचा राजीनामा घ्यावा। त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान केला आहे त्या अपमानाच्या अनुषंगाने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, एवढीच आमची